मित्रांनो नमस्कार. कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण ज्या विषयावरती चर्चा करणार माहिती करणार आहोत तो आहे MPID ऍक्ट, म्हणजे महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स ऍक्ट. आता ठेवीदारांच्या हिताचं संरक्षण करण्याचा हा कायदा आहे. खास करून आर्थिक आस्थापनांमध्ये अनेक वेळा घोटाळे आपण ऐकतो की बाबा एक फलाना कंपनी आली, त्यांनी लोकांकडून पैसे गोळा केले आणि कंपनीच गायब झाली. कंपनीचा गायब झाला, कंपनीचा डायरेक्टर पैसे घेऊन पळाला. आता अशा परिस्थितीमध्ये MPID ऍक्ट लागू होतो आणि मग जे बिचारे फसलेत त्या डिपॉझिटरना पैसे परत करण्याकरताचा हा एक प्रयोग आहे. एक प्रकारचा MPID ऍक्ट मध्ये कसा त्यांना पैसे परत मिळवण्याकरताचा प्रयत्न व्हावा हे सगळं दिलेले. आता हे हिताचं संरक्षण आहे आणि खास करून महाराष्ट्रातील ठेवीदारांचं हिताचं संरक्षण करण्याकरता म्हणून महाराष्ट्र प्रोटेक्शन इंटरेस्ट डिपॉझिटर ऍक्ट आहे, MPID ऍक्ट ज्याला म्हणतो. आता MPID ऍक्ट मध्ये जे कोणी असा गुन्हा करतात, जे फसवतात, ठेवीदारांना टोप्या लावतात, त्यांना 10,000 रुपये दंड आणि 2 वर्षाची कारावास अशी शिक्षाची तरतूद केलेली आहे. यात सक्षम अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकाऱ्यांना त्याचा प्रावधान दिलेलं आहे, त्याचा अधिकार दिलेला आहे की MPID ऍक्ट कुठच्या कंपनी विरुद्ध लागू करावं हे ठरवणार कोणतं उपजिल्हाधिकारी ठरवू शकतो. याला जामीन नाही, पटकन जामीन मिळत नाही. म्हणजे MPID ऍक्ट खाली समजा धरून चला की क्ष व्यक्तीला अनेक ठेवीदारांनी त्याच्यावरती आरोप केले की या व्यक्तीने आम्हाला टोपी लावली, पैसे घेतले आणि आम्हाला काहीच देत नाही, आम्हाला आश्वासन दिलं आणि काहीच दिलेलं नाही. अशा वेळेला वरिष्ठ निरीक्षक म्हणजे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा जी आहे त्यांच्याकडे अनेक अशा तक्रारी ज्या येतात त्या तक्रारीचं त्यांचा अभ्यास करतात आणि ते मग जे मी मगाशी म्हटलं तेव्हा उपजिल्हाधिकाऱ्यांकडे समोर मांडतात की बाबा आम्हाला या MPID ऍक्ट या कंपनी विरुद्ध लागू करायचं आहे. एकदा परवानगी मिळाली की संबंधित डायरेक्टर, त्याचा मालक, CEO जो कोणी असेल की ज्यांनी टोपी घातलेली आहे त्याला उचलला जातं, त्याला थेट आत टाकलं जातं. तिकडचा सर्व्हर असेल, कॉम्प्युटर असेल, तिचे असणारी कागदपत्र असेल ती ताब्यात घेतली जातात आणि हा घोटाळा कुठे कुठे गेलेला आहे त्याचा शोध घेतला जातो. म्हणजे उदाहरणार्थ समजा मालक आहे, बऱ्याच वेळा असं होतं की तो मालक दाखवतो माझा धंदा हा आहे आणि पैसे वर्ग करतो भलतीकडे, ते कुठे गेलेले आहेत पैसे त्याचा सगळा शोध घेतला जातो. अशा कुठच्या प्रॉपर्ट्या घेतल्या आहेत त्या सगळ्या प्रॉपर्ट्या अटॅच केल्या जातात आणि त्या अटॅच करून कोर्टाच्या परवानगीने त्या विकल्या जातात, लिलाव केला जातो आणि ते पैसे मग ठेवीदारांना एक एक करत दिले जातात. हा सगळा उद्योग आहे. तो उद्योग हा करण्याचा मागचा उद्दिष्ट की कुठल्याही प्रकारे ठेवीदारांना टोपी लावली जाऊ नये, ठेवीदारांच्या हिताचं संरक्षण करावं. आणि म्हणून MPID ऍक्ट म्हणजे महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट डिपॉझिट ऍक्ट हा जो अस्तित्वात आलाय त्या ऍक्ट तहत MPID ऍक्ट तहत ठेवीदारांना एक प्रकारचं निश्चितरित्या संरक्षण मिळतं. घाबरायचं कोणी? जे टोपी लावतात, जे असे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन किंवा लोकांना आकर्षित करणाऱ्या अशा योजना जाहीर करतात आणि काहीच देत नाहीत, त्यांच्याकरता एक प्रकारचा लाल झेंडा आहे हे एवढं लक्षात ठेवा. आणि आज आपण फक्त सीमित होतो की MPID ऍक्ट म्हणजे काय. मला असं वाटतं की या विषयाला मी तुम्हाला माहिती दिली, तुम्हाला आवडली असेल. असाच कुठचा तरी नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर परत पुन्हा येईन. पुढच्या विषयापर्यंत इथेच थांबूया. इथपर्यंत धन्यवाद.